आणि मी फक्त एवढंच केलं, स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबनान राजानं. सगळं पब्लिक उभं राहिलं, 5 लाख पब्लिक होतं तिथं. परत ती जेनजी लोक पण आख्यानाला सगळे येत आहेत आणि म्हणतात अरे हे काय होते. आता मुली पण त्यातच ठेवतात की पिक्चर वगैरे माहित नाही पण मला तुझ्यासोबत आख्यानाला नक्की यायचंय. लव लँग्वेज झालेली आहे लोकांची. कार्यक्रम झाल्यानंतर लोक एवढी तोंड भरून कौतुक करतात. काही म्हातारे माणसं असतात ते वयस्कर, म्हणजे मी त्यांच्या लगेच पाया वगैरे पडतो, असं जवळ घेतात, डोळ्यातून त्यांचं पाणी येतं. जवळ काही 15-20 रुपये असतील, 100 रुपये, 500 रुपये असतील, बाळा तुला खायला म्हणजे असं. पण कधी कोणी असं म्हणत नाही ना की मी संबळ वाजवतो किंवा मी दिमडी शिकते. तेच झालं ना. तर हे मला असं वाटतं तुमच्या निमित्तानं एक वेगळं इन्स्टिट्यूशन तयार होत आहे जे पुढच्या पिढीला शिकवणार. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या फोक आख्यानं वेड लावलं त्या आख्यानकर्त्यांपैकी माझे फेवरेट आख्यानकर्ते शाहीर चंद्रकांत माने ते आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. किती भारी वाटतं, म्हणजे आपल्याकडे लोककलेमुळे कुणी मोठं होतंय, आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला एक शाहीर मोठा होतोय आणि आज तुमचे हजारो चाहते आहेत आणि लाखो चाहते आहेत आणि त्यापैकी मी सुद्धा एक आहे. कारण स्वतः मी साधारण 5,000 रुपये तिकीट काढून मी त्या BKC ग्राउंडला येऊन तुमचा कार्यक्रम पाहिला होता. आणि विशेष करून माझं राजा छत्रपती हे गाणं मला खूप आवडतं, तर त्याची एक झलक होऊन जाऊ देत ना. आता हे गाणं ईश्वर दादांनी लिहिलंय, हर्ष विजय दादांनी संगीतबद्ध केलंय आणि राज्याभिषेक समिती रायगड यांचं ही संकल्पना आहे गाणं बनवायची. शिव महाराज स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबनान राजानं. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे माझ राज. शिवबा राज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. शिवबा राज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. खूपच सुंदर. अशी एखादी आठवण किंवा अशी एखादी जाणीव झाली की आपलं आयुष्य बदलून गेलं असं कधी वाटलं? खरंच बदलून गेलं. सुरुवातीला 8,000 कार्यक्रम करायचो, एकदमच आख्यान आल्यानंतर तो माझा राजा छत्रपतीचा व्हिडिओ आमचं कुठल्या युट्यूब चॅनलला टाकायला अलाउड नव्हतं, इन्स्टाला टाकायला अलाउड नव्हतं. अगदी मी व्हिडिओ टाकल्यानंतर हर्ष विजयच्या यांच्या बोलणं पण खाल्लं होतं की अरे काय गरज होती तुला टाकायची, आपलं आहे ना, आपलं तिकीटेड शो आहे, टाकलं नाही पाहिजे अशा गोष्टी. पण ते टाकलं गेलं आणि ते पहिल्या 2 दिवसातच एवढं व्हायरल झालं की ते मिलियनमध्ये व्ह्यूज गेले त्याला, त्या व्हिडिओला. अरे मग तर ते एवढं उचललं गेलं, एवढे फोन यायला लागले काय सांगू. म्हणजे आनंद होतोय, ते सगळं आठवतंय की बघा ना, सुरुवातीला कार्यक्रम करायचो, नंतर 50,000 घ्यायला लागलो कार्यक्रमाचे, नंतर मग टीम वाढवली, सगळ्या गोष्टी वाढवल्या, वाद्य वाढवली, कार्यक्रम मोठा केला, साऊंड सिस्टम चांगली सांगायला लागलो, 1 लाख 2 लाख 3 लाख असे कार्यक्रमाचे घ्यायला लागलो मी. त्यानंतर सगळंच वाढलं, कलाकार पण वाढवले, असा खूप वेगळा अनुभव आला. म्हणजे आयुष्यच बदललं ना सगळं. म्हणजे माझं गावचं घर पण एकदम साधं, पत्र्याचं घर, एकदम साधं घर, त्या घरामध्ये आमची फॅमिली राहायचो. त्यानंतर मग आख्यान आल्यानंतर कार्यक्रम शाहिरीचे कार्यक्रम केल्यानंतर चांगलं मानधन आल्यानंतर मी पुण्यात घर घेतलं, गावाला बंगला बांधला चांगला, अजून पुण्यात गाडी घेतली, असं होत गेलं चांगलं ना. अजून काय पाहिजे, बास ना. लोकांनी खरंच खूप प्रेम केलं आणि छत्रपतींच्या घाटोळीवरती लोकांनी खरंच एवढं प्रेम केलं. हे घाटोळीने खूप काही दिलं. जिथं जाईल तिथं, म्हणजे आता परवा दिवशी रायगडचा 6 जूनचा सोहळा झाला, 5 जूनला रात्री रायगडावरती कार्यक्रम असतो आणि एकदम असं स्तब्ध होती, सगळ्यांचं हे झालं. आणि मी फक्त एवढंच केलं, स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबनान राजानं. सगळं पब्लिक उभं राहिलं, 5 लाख पब्लिक होतं तिथं गडावरती. म्हणजे जे राज सदरच्या पुढे होते एवढे भांबवून गेले, एवढं जोरात कल्लोळ, अगदी माझ्या अंगावर काटा आहे बघा, आता सांगताना सुद्धा अंगावर काटा येतं. म्हणजे एवढा कल्लोळ झाला तो, एवढा असा जोरात आवाज. म्हणजे एका लोक कलाकाराला, एका छोट्या लोक कलाकाराला अजून काय पाहिजे तुम्ही सांगा. हे त्याच्यासाठी ते पैसा मॅटर नाही करत, पण हे जे मिळतं ना या गोष्टी, लोकांचं प्रेम मिळतं नाही खूप जास्त. माझ्यासाठी मला सगळं काय नाही मिळालं तरी चालेल, पण ते प्रेम आहे ना ते शेवटपर्यंत मिळालं पाहिजे. आणि त्या प्रेमासाठी मी कायम झटत राहील, कायम छत्रपतींचे पोवाडे सादर करत राहील, महाराजांची गाणी सादर करत राहील. हे मला खूप आनंद देतं, मला बाकी काहीच नाही पाहिजे. मला इशारे अंगावर. पण खरंच
छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणं यासाठी एक वेगळा आवाज लागतो, एक वेगळी एनर्जी लागते आणि खरंच ते जेव्हा तुम्ही सादर करताना तेव्हा तो एक वेगळाच मोमेंट आहे जो मलाही शब्दात व्यक्त करता येत नाहीये. पण कमाल वाटलं, कारण आजवर आपण कॉन्सर्ट्सच्या नावाखाली अनेक गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला आपली लोककला सादर होणं आणि त्याचा अनुभव घेणं हे खरंच खूप वेगळा अनुभव होता. कारण मला स्वतःला माहित नव्हतं की हे इतकं भारी असू शकतं, म्हणजे आपल्यालाच नव्हतं माहिती. म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच, म्हणजे माझ्याही जे काही आम्ही मित्रमैत्रिणी आम्ही गेलो तर आम्हाला खरंच कौतुक वाटलं की अरे हे आपलं आहे आणि आपल्यालाच माहित नाही. आणि हे तुमच्यामुळे आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला आजच्या तरुणाईला कळलं. आणि नाही का लोक जी रॅप वगैरे वळली होती, जे जेनजी वगैरे सगळे, ती जेनजी लोक पण आख्यानाला सगळे येत आहेत आणि म्हणतात अरे हे काय ते नाही का. आता काही लोक तर स्टेटस वगैरे ठेवतात की अरे नाही का, आता मुली पण स्टेटस ठेवतात की पिक्चर वगैरे माहित नाही पण मला तुझ्यासोबत आख्यानाला नक्की यायचंय. लव्ह लँग्वेज लोकांची. खरंच ते खूप भारी वाटतं की यार हे पिक्चरला वगैरे ते सगळे जातातच सगळ्या गोष्टी, पण आख्यानाला येतात, मराठी लोककलेच्या कार्यक्रमाला येतात. आणि मुळात हर्ष विजय यांनी नवीन सादरीकरण केलं. जुनं तर करतातच बऱ्यापैकी, जुनं ते सोनं आहे, जुनं तर खूप मोठं आहे. पूर्वजांनी एवढं करून ठेवलंय की अगदी आमच्या शाहीर क्षेत्रातच शाहीर बापूसाहेब विभूते ज्यांनी एवढे पोवाडे लिहिलेत, खूप काही लिहिले. आणि एक दीड तासाचे शाहीर बाबासाहेब देशमुख असतील, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर अमर शेख, शाहीर गायकवाड, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, एवढे शाहीर आहेत महाराष्ट्रातल्या मातीमध्ये. एवढं यांनी साठा लिहून ठेवलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाणवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण काय होतं की सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण सध्याची परिस्थिती खूपच बदलत चालली आहे. की तरुण फक्त तात्पुरता छत्रपती शिवाजी महाराज, जयंती आली की छत्रपती शिवाजी महाराज. आमचे ईश्वरदादा पण कार्यक्रमात सांगतात की जयंतीच्या वेळेस तुम्ही गडकिल्ले रिकामे ठेवता नाही, चौकाचौकातच मोठे मोठे शिवजयंती साजरा करता, अगदी मोठा DJ वगैरे लावून. मग ते कितपत योग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, मग छत्रपती शिवाजी महाराज नुसतं डोक्यावर घेऊन मिरवायची गोष्ट नाही ना. छत्रपती शिवाजी महाराज अंतकरणात घालून, डोक्यात घालून ते आचरणात आणायची गोष्ट आहे. म्हणजे अगदी आया बहिणीचा सन्मान करणं असू द्या, हे छत्रपती शिवरायांनी केलं की छत्रपतींच्या दरबारात कधीच बाई नसली गेली नाही. बरोबर आहे. काही महिलांचा सन्मान महाराजांनी केला. अगदी रांजेच्या पाटलाचा विषय असू द्या, रांजेच्या पाटलाचा चौरंगा केला महाराजांनी. की मग ती सोकी असो किंवा परकी असो, कायम स्त्रियांचा सन्मान महाराजांनी केला. आणि जो फितूर केला, आता तो नाही का, तो चंद्रराव सासरा लावला त्याला कासरा, सोडला नाही सगळा सोयरा हाजीर. म्हणजे एक पोवाड्याचं आहे, आत्माराम पाटलांचं आहे ना, ते आत्माराम पाटलांचं आहे बघा. त्यांनी म्हणजे महाराजांनी स्वतःच्या सासऱ्याला सोडलं नाही, चंद्रराव सासऱ्याला, की नाही जो ज्यांनी फितूर केली त्याचा कार्यक्रमच केला, असं महाराजांचं एक होतं. मग सध्याची तरुण पिढी काय करते, नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवती. आणि इकडे वेगळं नसतं की दाढी वाढवली, भगवे कपडे घातले, बुलेटवर फाट करून अख्ख्या जगभर हिंडलं म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावळा होतो का? तर नाही. तरी शाहीर विजय तनपुरेंचं एक गीत आहे की नुसत्या जयंती तो मारतोस उड्या, तुला शिवबा समजला काय गड्या, संस्काराचा पत्या शिवरायाचे, सोने होईल तव जीवनाचे, तुझ्या उजळतील पिढ्यान पिढ्या, अरे तुला शिवबा समजला काय गड्या, संकट समयी आठव प्रताप, शिवनामाने हरे भवताप, शिवतंत्राच्या सांगतो कड्या, अरे तुला शिवबा समजला काय गड्या. अगदी आता रांझ्याच्या पाटलाचा विषय असेल, मी बोलून गेलो मायबाप, की एक साठी ओलाडलेला माणूस छत्रपती शिवरायांकडे आला आणि बोलायला लागला की राजा माझ्या लेकीवरती ते रांझ्याच्या पाटलाला हात टाकला, राजा काहीतरी करा, न्याय करा. आणि ते पोरीवर हात टाकल्यानंतर ते इज्जत गेली म्हणून त्या पोरीने आत्महत्या केली. की आता काय करायचं, त्या बापाने काय करायचं, साठी ओलांडलेला माणूस काय करायचं त्या बापाने सांगावं. तर ते छत्रपती शिवरायांकडे गेले. छत्रपतींना खूप राग आला की अरे आपल्या राज्यामध्ये असं होतं. तेव्हा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा झाला नव्हता, त्यामुळे छत्रपती एक ऑफिशियल म्हणतो नाही ते राजे कोणी मानत नव्हते त्यांना असं. मग जेव्हा यासाजींना आदेश केल्यानंतर यासाजी त्यांच्याकडे गेले, पाटलांना सांगितलं गेले की तुम्हाला राजांनी बोलवलंय. तो पाटील खूप गुरबीत बोलत होता, कोण राजा ज्याचा आदिलशहाच्या दरबारात मुजरं करतो त्याचं पुराण राजा कसलं, मी नाही मानत त्या राजाला, जा येत नाही म्हणून सांग त्याला. असं घडलं. तेव्हा महाराजांनी परत आदेश केला आणि त्याला जकडबंड करून महाराजांसमोर हजर केलं. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, पाटील तुम्हाला मिळालेली सत्ता ही उपभोगायची नसून प्रसंगी न्याय करणारी असावी. तर तुम्हाला मिळालेली सत्ता ही
त्या उपभोग घ्यायसाठी नाहीये, तिथे न्याय करण्यासाठी आहे, त्यांचं रयतेसाठी सगळ्या गोष्टी आहेत ना. तर मग तो तिथं पण उग्रटपणे बोलत होता. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी त्याला शिक्षा केली. तो खूप गयावया करत होता, महाराजांकडे माफी मागत होता, माफ करा माफ करा. पण छत्रपती शिवाजीराजे असे म्हणले की मी जर तुला माफ केलं तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी तिथंच त्याला चौरंगी केला, हातपाय तोडले आणि भर चौकात बसवला की येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याच्याकडे पाहावं. आणि प्रत्येकाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात ही यावी की माझ्या आया बहिणींकडे जो वाकडे नजरेने बघेल त्याची ही अवस्था केली जाईल. असं तेव्हा हे छत्रपतींना असं पाहिलं गेलं पाहिजे. फक्त छत्रपती शिवाजीराजे वीरच होते का, तर माझा राजा नम्र सुद्धा तितकाच होता. आया बहिणीचा सन्मान केला, संतांचा सन्मान केला. अगदी तुकाराम महाराजांना पण त्यांनी एवढं मानलं, तुकोबरायांना त्यांनी एवढं हे केलं. अगदी तुकोबरायांना त्यांनी नाही का सोने घेऊन गेलते, सोने हे हिरे माणिक मोती सगळ्या गोष्टी घेऊन गेलते. पण तुकोबरायांनी पण त्यांना हे सांगितलं की सोने रुपये अमृत्तिके समान, माणिक पाशाने खडे जसे. राजे तुम्ही खूप थोर आहात, मोठे आहात, सगळ्या गोष्टी आहे, पण हे सोने घेऊन आम्ही काय करू ना. आम्ही विष्णुदास आहे, आम्हाला फक्त सोने रुपये हे विठ्ठलच आहे, हे विठ्ठलच आम्ही त्याला सगळं सर्वस्व मानतो. तर राजे हे आम्हाला नको. त्यामुळं तेव्हा पण महाराजांना हे त्यांना पण तेव्हा लक्षात आलं असेल की नाही की सोने रुपये सगळ्या गोष्टी नाहीत, की संत ही खूप वेगळे आहेत, यांना सोने बिने काही लागत नाही. असा माझा राजा होता की माझ्या राजाने प्रत्येकाला खूप निहाळून पाहिलं, चांगल्या गोष्टी पाहिल्या, नम्र होता, वीर होता, शूर होता, श्रीमान योगी त्यांना म्हटलं जातं. अगदी अनेक गोष्टी आहेत. असा आहे माझा राजा. तर ह्या राजाला ना की तरुणांनी वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांना आचरणात आणलं पाहिजे. नुसतं डोक्यावर घेऊन मिरवणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही. छत्रपती शिवाजी महाराज मस्तकात घालून त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे. आता आमचा ईश्वरदाचा पण कार्यक्रमामध्ये सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा ह्या फक्त राजकारणाच्या भाषणात आणि घोषणातच विकल्या गेल्या. हे कधी पुस्तकातून विकल्या गेल्या का? पुस्तकातून जास्त विकल्या गेल्या नाही. त्यामुळं पुस्तक वाचणं. आता अजून इतिहासाचा सांगतो की CBSE पॅटर्न की त्याच्यामध्ये छत्रपतींचा इतिहास कुठे 4 ते 5 पानांचाच आहे, 70 ते 75 शब्दांचाच आहे, पण तो मोठा झाला पाहिजे. तो छत्रपती शिवरायांचा इतिहास अगदी इंग्लिश मिडियमला का असला पण त्याच्यामध्ये त्यांना पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज माहीत झाले पाहिजे. तर मला सांगा की लोककलेतील सगळ्यात आवडीचं वाद्य तुमचं कोणतं, आणि त्यातला प्रकार सुद्धा सगळ्यात आवडीचा प्रकार कोणता? आता मला संबळ जास्त आवडतो, तो गोंधळात वाजला जातो. हो. अगदी मी 9वी-10वीला होतो ना तेव्हा वडील जागरण गोंधळाला जायचे. वडील हार्मोनियम आणि कीबोर्ड वाजवतात ना, मग कीबोर्ड हार्मोनियम घेऊन ते जागरण गोंधळाला जायचे. ते मला घेऊन जायचे नाही 8वी-9वीला असताना. कशाला, म्हणजे पहिल्यापासून ते काय झालं, जागरण गोंधळ हे लोकांनी वेगळ्या नजरेने बघितलं खूप. म्हणजे जागरण गोंधळ म्हणजे आता मी खूप असं असतं त्यांचं की मारून मळून झाला की ते सगळं झालं की लोक जेवायला बसतात. जेवायला बसल्यानंतर 2-3 तास विश्रांती असते वाघ्या मुरळे यांना. मग ते कुठंतरी रस्त्याच्या कडेला चटई टाकायची, तिथं पडायचं. आता लोक आमचे वडील असं करायचे, अरे तिथं बाबा असं असतंय, सगळं जेवायचं नीट नाही, काय नाही, सगळ्या गोष्टी तू कशाला येतोयस, तू थांब इथं घरी, नको येऊस. त्यांचं पहिल्यापासून असं होतं, चांगलं शिक्षण घे, कुठंतरी जॉब, हेच. पण मला कुठल्याच गोष्टीत त्या अभ्यासात अजिबात कधीच रस नव्हता. कधी मी खूप सरांचा मारा खाल्लाय दुसरीपासून मला आठवतंय, पण मला ह्याच्यातच रस होता. मला माहित होतं की मी केलं तर ह्याच्यातच करणार, भरं 4 पैसे मला कमी मिळू दे पण मी त्याच्यातच करणार. ते घेऊन जात नव्हते, कारण तुम्हाला माहीतच आहे सगळं, आता मी सांगितलं. परत संबळ त्यांच्यासोबत मी हट्ट करून जायला लागलो जागरण गोंधळात संबळ वाजवायला लागलो. वाजवतो तो आपोआप म्हणजे यायला लागला मला, कारण चांगली मोठी पोरं वाजवणारे असायची, ते वाजवायचे चांगल्या तयारीचं. मग त्याचं सुरुवातीला 1-2 महिने गेले, वर्ष गेला, ऐकून संबळ हातात घेतला, वाजवायला लागलो, शिकलो. मग नंतर मग मी स्वतः वैयक्तिक कार्यक्रमात वाजवायला लागलो, वडिलांसोबत वाजवायला लागलो, गोंधळात वाजवायला लागलो. तर ते माझ्या खूप आवडीचं वाद्य झालं. संबळ हे खूप जास्त आवडतं मला. दिमडी खूप जास्त आवडते. तशी लोककलेचे सगळेच वाद्य आवडतात, पण संबळ जरा जास्तच. पण माझा हा प्रश्न यासाठी होता कारण आजकाल जेव्हा आपण असं म्हणतो ना की मुलांनी वेगळे छंद जोपासायला पाहिजे, तर मग काही म्हणतात की मी गिटार वाजवायला जातो, किंवा काहींचं म्हणणं असतं की मी कथ्थक करते, किंवा काहींचं म्हणणं असतं की मी त्यातल्या त्यात तबला वाजवतो, असंही असतं. पण कधी कोणी असं म्हणत नाही ना की मी संबळ वाजवतो किंवा मी दिमडी शिकते किंवा. तर हे मला असं वाटतं तुमच्या निमित्तानं एक वेगळं इन्स्टिट्यूशन तयार होतंय जे पुढच्या पिढीला शिकवणार. तर तेच झालं ना की त्याच्याकडे वेगळ्या नजरेने लोकांनी बघितलं. आता बरेच वेळा ढोलकी जरी, आता कीर्तनकार भरपूर आहेत, कीर्तन क्षेत्रातून भरपूर माणसं आहेत की ढोलकी जर वाजवत होते, काय ढोलकी वाजवत फिरता येते, त्याचं काय पखवज वाजवू. आता मी सुरुवातीला पखवज शिकलोय 6वीत असताना.
पखवाज पांडुरंग महाराज थोरात आमचे गुरुजी, त्यांनी मला पखवाज शिकवला. अगदी वर्षभर पखवाज शिकलो, त्यांनी पखवाज शिकवला. त्यानंतर मग मी आपोआप हे ढोलकी वगैरे, संबळ, दिमडी, हार्मोनियम ही वाद्य आपोआप असं वाजवायला लागलो. पण ढोलकीला वेगळ्या नजरेनं बघितलं, पखवाज हा खूप चांगल्या नजरेनं बघितला जातो, Sophistication. एकदम छान कीर्तनात वाजला जातो, अध्यात्मात वाजला जातो. ढोलकी तमाशात वाजली जाते. तर मग ते म्हणतात, अरे ढोलकी काय वाजवतो, ढोलकी तर तमाशात वाजवते का, तिथं बाया नसल्या जातात. मग काय फरक पडतो, कारण ते पण आपली लोककलाच आहे. खरंय. आणि तेच ना, मग त्याकडे वेगळ्या नजरेने बघितल्यामुळे लोक खूप असं, मला पण खूप अनुभव आलेत बेकार. मला आधी टाळ वाजवता येत नाही म्हणून एखादी मला टाळ फेकून मारला होता गावात, आमच्या इनाम गावामध्ये. खूप लोकांना, आता मी तुम्हाला सांगतो अजून खूप प्रकार आहेत. मी वडरा समाजाचा आहे. आमच्या समाजात सगळी म्हणजे खूप चांगलं आहे, पण खाणारी पिणारी माणसं जास्त आहेत. तर ते नाही का असं, अरे हा वडराचा आहे, हा काय करणार आहे, ह्याला कशाला, ह्याच्या तोंडापडून माईक, माझ्या तोंडापडून 2-3 वेळा माईक काढून घेतला गाता गाता कीर्तनामध्ये. हे पण काला म्हणजे हे प्रकार पण झालेत. पण नाही, मग वाईट वाटायचं तिथं, कारण मी लहान होतो ना, वाईट वाटायचं, डोळ्यात पाणी यायचं, रडायचो. मी अन्न मला माईक घेतला काढून, मला असं कारण काय ते तुम्हाला माहितीच नव्हतं त्यावेळेला. याला नाही नीट गाता येत, हे स्वरात नाही गात, ह्याला टाळ नाही वाजवता येत, म्हणजे असे पण प्रकार झाले. पण ठीक आहे ना, आता होत गेला हळू, प्रयत्नांते परमेश्वर, प्रयत्न केल्यानंतर या गोष्टी होत राहतात. आता तीच लोक फोन करतात, दादा असं आमचं आहे, तेवढं बघ ना आमचं कुठेतरी काय होतंय का. तरी पण मी त्यांना करतो, नक्की नक्की महाराज, नक्की करतो. कारण तो आपला मागचा काळ होता, ती आपली परिस्थिती होती नाही का. केले कर्म फळ तिचे भोगाले, उपजले मेले असे किती, तसं कर्म करावं तसं भोगावं लागतं. असा विचार करायचा की मागच्या जन्माचं ते असेल आपलं वाईट काहीतरी, त्यामुळे या जन्मात आपल्याला ते पण चांगले दिवस देवाने आणले ना, मिळाले ना. खरंय. आणि आज फोक अख्ख्यांच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हटलं की जेनझी सुद्धा ते कार्यक्रम बघायला येतात. आणि आज जिथे तुम्ही म्हटलं की आपण गिटार शिकायला जातोय किंवा तबला शिकायला जातोय, तिथे आज मुलांनी समोरून संबळ वाजवायला शिकायला पाहिजे, किंवा दिमडी, किंवा अजून आपले जे काही मराठी मातीतले जे काही वाद्य आहेत त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कारण ही आपली लोककला आहे. ते तर आहेच की, ते सगळं भारीच आहे. आता गिटार भारी, सगळंच भारी आहे त्याच्यामध्ये. आता कसं कीबोर्ड आहे, त्याच्यामध्ये सगळंच वाजतंय. म्हणजे आधी हँडसॉनिक इलेक्ट्रॉनिक वाद्य, त्याच्यामध्ये ढोलकी वाजती, ढोल वाजतो, संबळ वाजतो, एकाच ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्य, सगळी वाद्य वाजतात, शॉर्टकट सगळीच वाद्य वाजतात. पण ही लोककला एकदा शिकून बघा तुम्ही, काय ह्याच्यामध्ये खूप ताकद आहे. आता संबळ वाजला तर आपोआपच अंगात संचारतो, असं काय करू काय नाही होतं, अचानक पाय हलतात, ढोलके वाजले की पाय हलतात. तसं त्या वाद्याने नाही नव्हत. ते वाद्य पण आहे, त्यांना अजिबात नाव ठेवत नाही, पण आपली लोककलेची वाद्य तेवढी तयारीची आहे, ती शिकली पाहिजे. म्हणजे त्यांना जो मान मिळालेला आहे आज समाजात, तो मान आपल्याही लोककलेला मिळाला पाहिजे ना. कारण आणि आपल्यात इतकी ताकद सुद्धा आहे. खरंय. तेच ना, घरचं सोडून बाहेर पडायची काय गरज आहे का, मी म्हणतो तेच ना. घरची भाजी भाकरी चांगली आहे, मस्त पिझ्झा वगैरे खायची गरज नाही ना. भाजी भाकरीनी चांगलं असतं ना, शरीर चांगलं राहतंय, पोट चांगलं राहतंय, सगळ्या गोष्टी असं. खरंय. पण आता मला सांगा की मराठी लोककलेतील जे काही प्रकार आहे, वाघ्या मुरळी आहे किंवा तमाशा आहे किंवा पोवाडा आहे, यात तुमचं आवडीचं कोणतं? ऑफकोर्स मला पोवाडाचं वाटतंय, कारण तुम्ही शाहीर आहात. पण तरी आपल्या या सगळ्या फॉर्म मध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. आणि म्हणजे जसं तुम्ही आता 3 तासांचा हा कार्यक्रम जवळजवळ करता आणि सगळ्यांना असं होल्ड करून ठेवतात, त्यात लोक नाचतात, रडतात, हसतात, मी वेगवेगळे इमोशन्स पाहिलेले आहेत तिथे बसून. तर मला याविषयी, मला तर गोंधळ पण आवडतो, पण पोवाडा पण, असं म्हणजे सगळंच मला, असं सगळं माझ्या काळजाच्या जवळ आहेत. आता असं वाटतंय की ह्याला जर चांगलं म्हणलं तर ते दूर जाते, असं होतं. मला सगळं खूप आवडतं. मला भजन खूप जास्त आवडतं, भजन आवडतं, कारण लहानपणापासून संप्रदाय असल्यामुळे कीर्तन मला खूप जास्त आवडतं. कीर्तनात गाण्यापेक्षा मला कीर्तनात पावली खेळायला खूप जास्त आवडतं. कीर्तनात पावली खेळली जाते. मला माहित नाही का, आता कीर्तन चालू असतं, लहान मुलं बाजूला असतात, ते पावले खेळतात टाळी घेऊन, ते मला खूप जास्त आवडतं. आणि पोवाडा तर विशेष नाही, खूप जास्त आवडतो. आमच्या गुरुजींचा पोवाडा खूप आवडतो मला, शाहीर देवानंद माळी. तो माणूस असा आहे की छत्रपती संभाजीराजे सांगत असतात, त्याला संभाजी चावतो त्या माणसाच्या अंगात, असं नाकातून वाफा निघत असतात. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राजे. कसं तुम्ही खूप वेळा अनुभव घेतो की तो माणूस, म्हणजे त्या माणसाचं ऐकून असं कधी आमचा क्लास झाला नाही की गुरुजी असं पुढे बसले तर मला शिकवतात, हे असं कर, ते तसं कर, असं कधीच झालं नाही. की गुरुजींनी पोवाडा साजरा करायचा आणि आम्ही संबळ वाजवत किंवा कोरस करत त्यांच्याकडे बघायचं, ते कसं करतायत त्याचं अनुकरण करायचं आणि आपल्या कार्यक्रमात सादरीकरण करायचं. अच्छा, असं होतं. अनेकांचे पोवाडे ऐकायचे, हे ऐकायचं. पोवाडा मला खूप जास्त आवडतो. मी 7वीत असताना सगळ्यात पहिला पोवाडा सादर केला होता श्री भ्रूण हत्येवरती. आमच्या मिसाळ मॅडम आहेत, ते मला शिकवायला होता मराठीला. त्यांनी मला तो पोवाडा सांगितला होता की गर्भातच रचली चिता, मार्ग चोरीचा गर्भपुरीच्या सांगती माता, ऐका तुम्ही आता
सोनोग्राफीची गल्लोगल्ली सोय, गर्भलिंग चेक करी माय, घेई पोटच्या गोळ्याचा जीवजी राहाजीजी. हा पोवाडा तेव्हा श्रीगुरुनाथ त्याचं खूपच जास्त चाललं होतं. मग त्यावेळेला त्यांनी मला तो पोवाडा लिहून गेला होता. मला म्हणजे आयुष्यात मी सगळ्यात पहिला पोवाडा 6वीत सादर केला होता, 6वी-7वी मध्ये सादर केला होता. तो आठवतोय बघा. म्हणजे पोवाडा खूप मला आवडती गोष्ट आहे. आणि आता मी जर तुम्हाला सादर करायला सांगितलं एक छोटासा, तर कोणता सादर करू शकतो ना. आता पोवाडा खूप मोठा आहे, पण एक दोन लाईन झलक. हा, आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरुवातीला मी हे सादर करतो. धन्य धन्य शिवाजी राजा हा हे धन्य धन्य शिवाजी राजा, राजाचा काजा मुजरा हा माझा, नवा नवा इतिहास घडवी, नवा नवा इतिहास घडवी, लढून शत्रूला सदा रडवी, मुलुक मिळवून झेंडा चढवी, हाजी राहाजीजी, मुलुक मिळवून झेंडा चढवी, हाजी राहाजीजी रजी रजी. 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवछत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि अवघ्या काही मावळ्यांना गोळा करून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष 16, महाराजांचं वय वर्ष फक्त 16 होतं आणि या 16 वर्षाच्या वयात महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर, मायबाप दुधाचा अभिषेक सर्वजण करतील पण रक्ताचा अभिषेक करून माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी त्या रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. ते मर्द मावळे गोळा करून, ते मर्द मावळे कसे होते, ते मर्द मावळे सच्चे, हा ते मर्द मावळे सच्चे, शिवबाचे बच्चे नव्हते कुणी कच्चे, शिवबाचा बोल जीव की प्राण, स्वधर्मासाठी अर्पिती प्राण, राखिती भगव्या झेंड्याचा अमान जी राहाजीजी, राखिती भगव्या झेंड्याचा अमान जी राहाजीजी रजी रजी. खरं म्हणजे मला मनापासून एक तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही आज लोककलेतील ह्या हे वेगवेगळे प्रकार शिकलात आणि त्यातनं तुम्ही मोठे झालात आणि तुम्ही हे सादर करताय फोक आख्यांच्या माध्यमातून. पण आपली जी आत्ताची पुढची पिढी आहे किंवा आपल्या आत्ताची जी तरुणाई आहे त्यांनाही तुमचं मार्गदर्शन मिळावं ही मी प्रार्थना करते देवाला. खरंच, कारण आपल्याकडे इतकी श्रीमंती आहे हो, खूप खूप आहे. आणि मी पण बऱ्यापैकी आता बऱ्याच पोरांना सांगतो, माझ्याकडे क्लासला जे विद्यार्थी तर मी त्याच्यावर अजिबात पैसे घेत नाही, मानधन घेत नाही. उलट मी प्रत्येक जणांना सांगतो या तुम्हाला वेळ असेल. पण काही लोकांना असं पण असतं की फुकटची अजिबात किंमत कळत नाही, पण मी पैसे पण घेत नाही. असं मला असं वाटतं की प्रत्येकाला लहान मुलांनी जे पुण्यात आहेत जवळपास आहेत त्यांनी यावं, त्यांना इच्छा आहे त्यांनी शिकावं. मी असतो, ऋतुजा असती, आमच्या घरी कायम 4-5 कलाकार घरी असतात. म्हणजे माझे साथीदार ढोलकी वादक, कोणी गायक असतं, कोणी पेटी वादक असतं, कायम असतात घरी कोणीतरी. आणि मला तर कायम वाटतं की आपल्या पिढीने शिकलं पाहिजे. आता परवा दिवशीच बघा रासदरीवरचे खूप 400-500 व्हिडिओ खूप बाहेर आलेत आणि त्याच्यामध्ये 2 लहान लहान मुलं आहेत पुढं, अगदी 3.5-4 वर्षाची मुलं आहेत. पण जसं शाहीर कराल तसं करायचा प्रयत्न करतायत. किती छान. त्याचं नाव एक स्वानंद आणि एक आमचा शौर्य म्हणून असे आहेत. तर ते लोकाला आपल्या लहान मुलांपर्यंत पोहोचले ना तर 100% पुढं जाऊन लोकाला शिकवायची गरजच नाही पडणार, ते आपाप येत जाईल मुलांना असं. आणि माझ्या परीने तर मी 100% सांगायचा प्रयत्न करेन. मी काय एवढा मोठा नाहीये, खूप दिग्गज मंडळी या महाराष्ट्रात आहेत, स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि खरंच खूप चांगलं काम करताय हो तुम्ही. म्हणजे आपली ही लोककला जगासमोर आज सादर होतीये. जसं आता तुम्ही परदेशवारी केली आणि आणखी तुमच्या काही परदेशवाऱ्या आहेत, तर त्या निमित्तानं संपूर्ण जगाला हे कळतंय. म्हणजे जसे आपण म्हणतो ना की जसे तिथले पॉप आर्टिस्ट इथे येतात आणि त्यांची कला आपल्याला, मी नाही म्हणत की ते वाईट करतात, ते छानच करतात, कारण कला ही कला आहे. पण आपल्या कलेची जी श्रीमंती आहे ती पण सादर होणं खूप गरजेचं आहे आणि हे तुमच्या माध्यमातून होतंय. पण मला एक प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे आता अनेक चाहते आहेत तुमचे, तर अशा काही संवाद होतो तुमचा तुमच्या चाहत्यांसोबत, तेव्हा त्यांचं काही म्हणणं असतं किंवा तुम्हाला कौतुकाची थाप मिळत असेल, अशा काही गोष्टी? खूप काही गोष्टी राहू. म्हणजे आता तर असं म्हणजे आठवायला गेलं तर खूप काय येते, कोणाकोणाचं सांगू असं होतं. तर खूप लोक म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर लोक एवढी तोंड भरून कौतुक करतात. काही म्हातारी माणसं असतात वयस्कर, हे म्हणजे मी त्यांच्या लगेच पाया वगैरे पडतो, तसं जवळ घेतात, डोळ्यातून त्यांच्या पाणी येतं. जवळ काही 15-20 रुपये असतील, 100 रुपये 500 रुपये असतील, बाळा तुला खायला लागे म्हणजे असं हे कर. म्हणजे त्यांना सुचत नाही काय बोलावं, ते इतकं बोलतात. मी पण असं ऐकून घेत असतो छानपैकी, त्यांना प्रतिक्रिया देत असतो की आहे महाराजांची कृपा आहे, छत्रपतींचा आशीर्वाद आहे, ते बाकी काही नाही. बघा मी माझं पामर आहे, काय थोरंपण पायची वाहनं पाय बरी, मी असं म्हणतो. माझं काही नाही हो, हे सगळं छत्रपतींनी दिले. आपल्या लोककलेमध्ये
मध्ये तेवढी ताकद आहे. आम्ही तर फक्त निमित्त मात्र एका पालखीचा भोई आहे, ते फक्त पोचवायचं काम आम्ही आमच्या माध्यमातून देव करून घेतोय, ते आम्ही पण करत नाही. नाहीतर असं व्हायचं की अहंकार नाडीला तुका म्हणे वाया गेला, एकदा अहंकार आला तर अवघड होतेच, कुठं पडायला वेळ नाही लागायचा. अशी लोक खूप तोंड भरून कौतुक करतात, अगदी बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अगदी माझ्या सुद्धा खूप वेळा डोळ्यात पाणी आलंय ते माणसं बोलताना, खूप तोंड भरून कौतुक करतात. आणि आख्यानाची खूप मोठी कृपा आहे, त्यांच्यामुळे हे झालं सगळ्या गोष्टी, आणि लोकांना ते आवडायला लागलं म्हणून लोक येतात. अगदी लोक राग पण व्यक्त करतात बरं का तिकीटावर, तुम्हाला माहित असेल तिकीट मिळत नाही, फोक अख्ख्याचं तिकीट मिळत नाही, झाले भारी कार्यक्रम का तिकीट मिळत नाही, एवढं महाग तिकीट ठेवतात. पण त्याच्यावरती आमचा जयदीप इनामदार म्हणून जे आख्यानाचं इंस्टाग्राम पेज हँडल करतो सगळ्या गोष्टी, तो तितक्याच लिहिलेल्या पद्धतीने त्यांना उत्तर देतो. माफी असावी मायबाप, हे एवढ्या वेळेस असं झालं तसं झालं. आयोगाची काय वेळेस काय होतं, आख्यानाची चुकी नसते हो, आयोजक कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम ठेवतात आणि तिथं सुविधा व्यवस्थित देत नाही. खूप वेळा असं झालंय. मग ते सुविधा व्यवस्थित नाही दिल्यात मग लोकांची चिडचिडपणा होतो, मग त्या आख्यानावर चिडचिडपणा. मग सगळ्या ग्रुपला आपल्या इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचायच्या, मग मस्त पैकी कमेंट असतात. खूप छान असतं, असं असतं. पण आजवर फोक अख्यानमध्ये अनेक मोठमोठे आर्टिस्ट सुद्धा आलेत, दिग्गज मंडळींनी हजेरी लावलेली आहे. तर असे काही अनुभव आहेत कुणासोबत एखादी दाद मिळणं किंवा कुणाची भेट अशी लक्षात राहणारी अशी आहे? खूप आहेत. आता लोक कलाकार म्हणजे आमचे पांडुरंग घोटकर गुरुजी, म्हणजे कृष्ण मुसळेंचे वडील, जे अजय तुलकर ढोलकी वाजवतात, कृष्ण मुसळे सर, ते पांडुरंग घोटकर गुरुजी सुरुवातीला आले. मग तो म्हणजे ह्या क्षेत्राला बाप माणूस आहे. बाकीचे मोठे माणसं येतीलच, त्यात काही वावग नाही, पण तो माणूस लोककलेमध्ये खूप मोठा माणूस आहे. त्या माणसाची दाद, तो माणूस असा म्हणजे एवढे वय झालेला असून सुद्धा पण असं थरथर माईक हातात घेत त्यांनी आमच्या सगळ्या पाठीवरती हात टाकला आणि ती दाद दिली, ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. असे लोक कलाकार येणं, बाकीचे तरी येतील. आता अवधूत गुप्ते सर पण आले होते, त्यांनी पण खूप मोठी दाद दिली आम्हाला, सगळ्यांच्या पाठीवर हात टाकून अरे लढा तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे, अशी दाद दिली होती. खूप मोठे कलाकार येऊन गेले, अगदी मकरंद अनासपुरे सर सुद्धा आले होते, रितेश देशमुख सर आले होते. रितेश देशमुख सर तर एवढा मोठा माणूस आहे, पण ते आले 3-3.5 तास थिएटरमध्ये आख्यान बसून ऐकलं त्या माणसाने, ही पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. पण जसं तुम्ही म्हटलं की घाटोळीनं तुम्हाला खूप काही दिलं, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुम्हाला खूप काही दिलं. म्हणजे खरं तर आज तुमची जी काही ओळख आहे ती त्यांच्यामुळेच आहे, कारण पोवाडा आणि या सगळ्याच गोष्टींमुळे आज जे काही लोकांसमोर सादर होतं आणि त्यांचाही आशीर्वाद तुम्हाला मिळतो. त्यांचाही आशीर्वाद मला मिळतो. तुम्हाला सुरुवातीला सांगू का, म्हणजे आम्ही घरात सहज ऋतुजाचं जेवण बनवत होती आणि बसलो होतो, मी हर्ष विजयचा फोन आला की कुठेच बाळा, कारण आमची ओळख कशी झाली ते पण सांगतो. गुरुजींचं गाणं रेकॉर्डिंग चालू होतं शिवस्त्र म्हणून, ते गाण्याचं रेकॉर्डिंग चालू असताना मी गुरुजींना डब द्यायला गेलो. तेव्हा हर्ष विजय त्यांच्याकडून गाणं म्हणून घेत होते, आमच्या शारदेवानंद माळींकडून. ते गाणं म्हणत असताना तिथं हर्ष विजयने मला पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला म्हणजे काही गाणी मी टाकायचो आपल्या रील ते ऐकलं होतं. आणि त्यानंतर मग ते घरी आले, आम्ही असंच बसलो होतो सहज. ते म्हणले असं घरी आले, त्यांनी सांगितलं मला असं गाणं आहे, तू गाशील का? स्क्रॅचच गायचा होता मला, फायनल नव्हतं मी गाणार, फायनल खूप मोठे कलाकार गाणार होते, खूप मोठे, म्हणजे बहुतेक अजय गोगावले वगैरे असे मोठे कलाकार गाणार, मी स्क्रॅच गाणार होतो. पण मला स्क्रॅच गायला पण एवढा आनंद झाला, अरे आपण स्क्रॅच गाणार, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. पण बघा ना, ते स्क्रॅच मी गायलं, त्यांना खूप आवडलं. नंतर ते मोठ्या माणसाकडे मला असं वाटलं की आपण गायलं, किती चांगलं गायलं तरी मोठे माणसं तेच गाणार आहेत. पण फायनली ते माझ्याच आवाजाचं रेकॉर्डिंग झालं, ते सगळ्यांना आवडलं. पहिलं 1 वर्ष गाणं प्रसिद्ध नव्हतं झालं, पण जेव्हा आख्यान आलं, आख्यानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर हे गाणं प्रसिद्ध झालं. असं गाणं येऊन 3 वर्ष झालं, आख्यान येऊन 2 वर्ष झालं. क्या बात आहे. पण जसं मराठीमध्ये फोक संगीताचे जे म्हणजे बादशाह म्हटले जातात अजय अतुल, कारण त्यांचं फोक संगीत हे खूप त्याची स्ट्रेंथ आहे ती. तर त्यांच्याशी कधी संपर्क आला का? ते आले होते बरं का, 1-2 वेळा नाशिकला कार्यक्रम आला होता, विश्वसंमेलन होतं. पण त्यांनी काही कार्यक्रम ऐकला नाही, कारण त्यांना गडबड असेल कार्यक्रमाला पोहोचायचं. पण आमची सगळ्या कलाकारांची खूप इच्छा आहे, अजय अतुल कार्यक्रमाला आले पाहिजे. खूप म्हणजे सगळे मानतात त्यांना, अगदी हर्ष विजय पण खूप मानतात त्यांना, म्हणजे सगळ्यांचे देव येते, म्हणजे नाही का त्या क्षेत्रात त्यांनी, म्हणजे आपली म्हणजे गोंधळ असेल, बरेच गाणी असतील, मराठी म्हणजे कल्चरातली गाणी असतील, ती त्या लेवलला त्या माणसाने नेऊन ठेवले. लावणी असेल, सगळ्या गोष्टी असतील, नटरंगमधले किती आहेत, त्या लेवलला नेऊन ठेवलंय त्यांनी. खरंय. चला, तर या निमित्तानं तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते. आमची विनंती आहे खरंच. येस.
थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही इथे आलात, इतका वेळ दिलात, इतक्या छान गप्पा रंगल्यात आणि आमच्या टीमला विशेष आनंद झालाय की आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आणि जसं मी म्हटलं की मराठी मातीतलं आपलं मराठी लोकसंगीत आणि लोककला ही आज जगभर पोचते, यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे. आणि भाग्य आहे ते आम्हाला करायला मिळते. खरंय खरंय. आणि संपूर्ण फोक अख्यान टीमचा यात एक खूप खूप मोठा प्रत्येक मोलाचा वाटा आहे. अगदी कोरस पासून ढोलकी वादक, सगळे वादक, सगळे कलाकार, सगळे सगळे अगदी बॅक स्टेज पण सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. अगदी कुणी आम्ही सादरीकरण जरी करत असो तरी कुणी पाणी आणून देते, ही पाणी थकला असेल वगैरे सगळ्या गोष्टी बॅक स्टेजचा पण तेवढाच मोलाचा वाटा आहे. खरंय. म्हणजे माझा खरं तर हा प्रश्न राहिलाच की मी जेव्हा अटेंड केलेला कार्यक्रम तेव्हा मी बघत होते, म्हणजे तुमची जी काही एनर्जी आहे सगळ्यांची, म्हणजे एकत्र त्या उड्या घेणं आणि मग तो आवाज, आणि म्हणजे हे काय ठरलेलं असतं का? ठरलेलं काहीच नसतं. फक्त लिखाण वगैरे सगळं ठरवून झालेलं आहे. बाकी कुठं उडी मारायची, कुठं काय एनर्जी दाखवायची, किती ताकदीने वाजवायचं अजिबात ठरलेलं नाही. सगळेच म्हणजे साऊंड चेकला जरी धिंदांगड हे चालू असेल ना तर ते कार्यक्रम धिंदांगड असं वाजतं त्यांच्या हातात. त्यांच्यात एनर्जी कटून येते, एवढं काय कळत नाही. पण सगळी पोरं खूप भारी आहेत सगळी. अगदी तुम्हाला नाव सांगतो, आमचा गौरव बत्तीस असेल, अभिषेक नायबळ, पृथ्वीराज देशमुख, ऋतुराज रास्ते, हे सगळे नयन गतीर, सगळे खूप सगळ्या कलाकारांची नावं घेऊ वाटतात मला. खूप भारी आहेत सगळे आणि सगळे जीवायला जीव देणारी आहेत. अगदी एकमेकाची भांडणं जरी झाले तर दुसऱ्या मिनिटाला एकत्र येतात. त्याला काय पाहिजे, कुठल्याही गोष्टीची मदत लागू द्या. आता बघा ना, 1-2 वर्ष झालं का ना भांडणं तर पण अजिबात नाही, त्या गोष्टी नाही होत रे. कुणी काय झालं तरी लगेच एकत्र येणार, आपल्याला मिठीत घेणार, कोणाला काय अडचण असू दे लगेच मदत करणार, कोणाचं काय चुकलं तर त्याला समजावून सांगणार. सगळी जीवाला जीव देणारी पोरं आहेत. कारण त्या उड्या मारत मारत जे काही गाणं, सूर ताल कुठे हलत नाही हो, त्यामुळे ते एक खूप वेगळी युनिक गोष्ट वाटते मला. या खरं ते विजू भाऊ त्यांच्याकडून, हर्ष विजय त्यांच्याकडून करून घेतात. खूप विजू भाऊचं माइंड खूप हुशार आहे. खूप विजू भाऊ हर्ष दोघांचं पण खूप हुशार आहे. ते करतात, करून घेतात. क्या बात आहे. चलो, थँक्यू सो मच. तुम्ही आलात, वेळ दिलात त्यासाठी. आणि आम्हाला अनेक आख्यानं बघायची आहेत. मी पण लवकरच येणार आहे पुन्हा मुंबईत, जेव्हा केव्हा शो असेल तेव्हा. नक्की या, 100% कधीही या, मला फोन करा. तुम्हाला काय तिकीट तर मिळत नाही. माझा इंटरव्ह्यू घेतल्याने मी तुम्हाला तिकीट देईन. बघा, ठीक आहे, डन. तुम्हाला नाही देणार पण कोणाला. खूप खूप धन्यवाद की एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती. अगदी मला अजिबात काय बोलायला काय चुकतोच मी 100%. पण असा माझा वैयक्तिक मुलाखत, वैयक्तिक इंटरव्ह्यू पहिल्यांदाच झाला, त्यांनी घेतला. खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि धन्यवाद.